नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो हा ट्विस्ट खूप जबरदस्त असणार आहे. तर मित्रांनो येणाऱ्या भागाचा प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळते की जीवा हा नंदिनीला बोलतो, ज्यावेळेस आई बाबांना आपल्या डिवोर्स बद्दल समजेल तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल याचा विचार करूनच मला भीती वाटत आहे. तेव्हा नंदिनी बोलते, आतापर्यंत आपण ज्यांना काही सांगितले नाही आणि ज्या वेळेस बघा तुम्ही सांगाल त्यावेळेस तुमच्या मनावरचे सर्व दडपण कमी होईल आणि तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असाल, कारण त्यानंतर घरामध्ये मी देखील नसणार आहे. तुम्हाला हवा तेवढा पसारा तुम्ही करू शकता. आणि त्यावेळेस जीवा आता नंदिनीला उत्तर देतो, पसारा करण्यामध्ये त्याच वेळेस मजा येणार आहे ज्यावेळेस पसारा आवरणारी घरामध्ये कोणतरी व्यक्ती असेल. आणि तेव्हा नंदिनी ही फक्त त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर आपण पाहतो की पिहू ही पार्थकडे जाते आणि पार्थला काही सांगण्याचा प्रयत्न करू लागते. पार्थ विचारतो की काय झाले पिहू, तू काही ऐकलं आहे का? काही न बोलता तिथून निघून जाते पिहू. पार्थ विचारामध्ये पडतो, पिहूला नक्की काय सांगायचे होते. तिकडे आपण पाहतो वसुंधरा ही अतिशय घाबरलेली असते आणि ती रम्याला बोलते, माझ्या डाव्या डोळ्याची पापणी उडत आहे, मला खूप भीती वाटत आहे. देवा माता माझ्यावर काही संकट येऊ देऊ नकोस, कारण मी तुला काय काल बोलत असताना कोणतरी दरवाजा बाहेर उभं राहून ऐकत होते. त्यानंतर आपण पाहतो पिहू नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न करू लागते. तुम्हाला स्थिती सांगण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्यावेळेस नंदिनी ही तिला विचारते, स्पष्टपणे पिहूला काही सांगता येत नाही. ती आता येणाऱ्या पुढील भागामध्ये नंदिनीच्या अपहरणामध्ये वसुंधराचा आणि रम्याचा हात होतो. हे पिहू नंदिनीला सांगणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.